नमस्कार, मम्माज किचन कर्नाटकामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोले राईस। छोले राईसला मी हे बासमती तांदूळ शिजून घेतलेले आहेत। त्याच्यासाठी अद्रक लसूणचा पेस्ट, मीठ, हळद, मिरची आणि छोले एकच मोठा असं घेऊन आहे ना रात्री भिजत टाकली होती गरम पाण्यात। सकाळी मी कुकरला लावून 4 ते 5 शिट्ट्यामध्ये काढलेली आहे नरम शिजून। तुम्ही बघताय ना एकदम नरम झालेले आहेत, म्हणजे आपल्याला भातासंग नरमच झाले। आणि हे टोमॅटो, ऑनियन आणि हे छोलेचा मसाला एवढंच आहे, जास्त काय नाही। हे सगळे रेसिपी सकाळच्या टिफिन सकाळी बनवते ऑफिसच्या टिफिनसाठी आणि मुलांना शाळेमध्ये पण खूपच छान लागेल खायला। म्हणजे असं छोले भात खातो तर आपण वेगळं वेगळं करतो, ग्रेव्ही बनवतो छोलेची, मग नंतर साईडला भात बनवतो आणि मिक्स करून खातो। तर आपल्याला हे सगळं एकजीव करूनच करायचं आहे, तर आपल्याला साईडला ग्रेव्ही करायची गरज नाही। चला मात्र मी आता तुम्हाला दाखवते। तुम्ही बघत आहे तेल तापलेलं आहे माझं। आता मी ह्यात कांदा टाकते। कांदा मी लांब लांब चिरून घेतलेला आहे, छोलेला कांदा लांब लांबच तळतो म्हणून कांदा लांब लांब चिरून घेतलेला आहे। जास्त आपल्याला हे नाही करायचं, मीडियमवरच कांदा करून घ्यायचा आहे फ्राय। जसं कांदा फ्राय झाला की मग आपण जर थोडा नरम झाला की मग आपण टोमॅटो टाकतो। तुम्ही बघत आहे हलका नरमलेला आहे। आता मी टोमॅटो टाकते आणि ह्याला पण हलकंच करून घ्यायचं आहे आणि ह्यातच मी छोले टाकणार आहे। मग नंतर मसाला भात टाकून मसाले टाकते। तुम्ही बघत आहे हे झालेलं आहे टोमॅटोचं नरम, त्यातच छोले टाकते मी। हलकं जरा तेलामध्ये छोलेला पण फ्राय करून घ्यायचं, मग भात, मग नंतर मसाले टाकते। तुम्ही बघत आहे छोलेला झालं 1 मिनिट। आता मी भात टाकत आहे। आता हे आपले मसाले, आता छोले मसाला टाकत आहे थोडासा। नंतर ह्याला चांगलं मिक्स करून घ्या। तुम्ही बघत आहे आपला राईस, छोले राईस रेडी आहे। हे मुलांच्या शाळेसाठी आणि मोठ्यांच्या ऑफिससाठी खूपच छान लागतो खायला आणि एकदम आवडीने खाणार। तुम्ही जरूर एक बार ट्राय करा। आपल्याला जर सकाळी लवकर जायचं असेल तर रात्री छोले उकडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि भात पण शिजवून फ्रीजमध्ये ठेवा। सकाळी उठून 2 मिनिटांमध्ये होणार, जास्त वेळ लागणार नाही। झट आणि पट रेसिपी आहे आणि इझी आहे, लवकर होणार, लवकर आपण आपल्या कामाला लागणार अशी रेसिपी आहे। जरूर ट्राय करा, खायला एकदम छान टेस्टी आहे। थँक्यू। आपला आता हा राईस रेडी आहे। चला आता आपण हे डबा पॅक करूया मुलांचा, ऑफिसचा। माझा नातू पण शाळेत जातो आणि मुलगा पण ऑफिसला जातो ना, मग दोघांसाठी मला बनवावं लागतं। बघताय ना किती छान दिसतो आणि खायला पण टेस्टी आहे। भले तुम्हाला सिंपल पण वाटला ना तर जरूर करा, खायला खूप टेस्टी आहे।